नमस्कार, मराठवाडा न्यूज 11 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने आपण एक गोष्ट विसरतोय म्हणत खासदारांचं विधान। सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल। तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षाच्या पाठिंब्याची गरज पडलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदारांनी विधान केलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करताना भाजपाने 400 पारचा नारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात त्यांनी 300चा आकडाही गाठता आला नाही। दुसरीकडे उलट एक्झिट पोलमध्ये अगदीच कमी जागा मिळतील असं वाटत असलेल्या इंडिया आघाडीने 200हून अधिक जागा मिळवल्या आहेत। त्यामुळे केंद्रात भाजपाला एक हाती सत्ता बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षाच्या मदतीने आघाडीचे सरकार स्थापन करावं लागलं। मात्र तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत सरकार स्थापन करणाऱ्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार कधीही पडू शकतं, असा सूचक इशारा शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे। एक जाहीर कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांचा सूचक असा वस्ताद म्हणून उल्लेख करत आपलं मत मांडलं। वस्ताद एक डाव। अमोल कोल्हेंनी जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण देताना सध्या केंद्रामध्ये विरोधकांना सत्ता स्थापन करता आली नसली तरी हे तात्पुरत्या स्वरूपातील असल्याचं सूचक विधान केलं आहे। केंद्रातील एक हाती सत्ता आता पुरती गेली आहे। थोडेफार खासदार कमी पडले नाही तर केंद्रात सत्ता बदल झाला असता। सहमत आहात असं उपस्थितांना विचारलं, त्यावर उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी आपण एक विसरतोय, वस्ताद एक डाव हातच राखून ठेवतोय, त्यामुळे हिरमसून जाऊ नका। केंद्रात सत्ता आली नाही ती आता आली नाही एवढंच म्हणा, असा सल्ला मतदारांना दिला। अमोल कोल्हे यांचे विधान ऐकून कार्यक्रमासाठी आलेल्या समर्थकांनी टाळ्या वाजवत त्यांच्या विधानाला प्रतिसाद दिला। हवं तेव्हा सरकार पलटू शकतं या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी संवाद साधला। सध्या केंद्रात असलेल्या विरोधी पक्ष हा फारच सक्षम असल्याचं अमोल कोल्हेंनी आवर्जून नमूद केलं। 10 वर्ष भाजपला ज्या समक्ष विरोधी पक्षाची सवय नव्हती इतका समक्ष विरोधी पक्ष समोर आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले। तसेच पुढे बोलताना काँग्रेसचा संदर्भ देत हवं तेव्हा सरकार बदलता येईल असं विधानही अमोल कोल्हे यांनी केलं आहे। मी माध्यमामधून ऐकलं त्यानुसार काँग्रेसने काल परवाच इशारा दिला आहे, तेव्हा हवं तेव्हा सरकार पलटू शकतं। या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळात तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे। या व्हिडिओवर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।